तुम्हाला माहित आहे का, आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? हृदय, मेंदू की फुफ्फुसे? नाही, योग्य उत्तर आहे त्वचा. होय, आपल्या संपूर्ण शरीराला झाकणारी त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. त्वचा म्हणजे आपल्या शरीराची बाहेरील आवरणासारखी असलेली रचना. ती आपल्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक भागाला झाकून ठेवते. त्वचा आपल्याला बाहेरील वातावरणापासून संरक्षण देते आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये मदत करते. म्हणूनच त्वचा केवळ शरीराचे आवरण नाही, तर ती एक अतिशय महत्त्वाची अवयव प्रणाली आहे. एका प्रौढ व्यक्तीची त्वचा पसरवली तर तिचे क्षेत्रफळ साधारण 1.5 ते 2 चौरस मीटर इतके असू शकते आणि त्वचेचे वजन साधारण 3 ते 4 किलोग्रॅम असू शकते. अर्थात हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या आकारानुसार बदलते. त्वचेचे सर्वात पहिले आणि महत्त्वाचे काम म्हणजे संरक्षण. त्वचा शरीराच्या आतल्या भागांचे धूळ, जंतू आणि बाहेरील अनेक हानिकारक घटकांपासून संरक्षण करण्यास मदत करते. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करणे. आपल्याला उष्णता जाणवली की त्वचेतून घाम येतो. घामाचे बाष्पीभवन झाल्यामुळे शरीराला थंड होण्यास मदत होते. त्वचेमुळे आपल्याला स्पर्श, उष्णता, थंडी आणि वेदना यांसारख्या संवेदना जाणवतात. त्वचेमध्ये असलेल्या विशेष संवेदना ग्रहकांमुळे आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची जाणीव होते. आपली त्वचा एकाच थराची नसते. तिचे मुख्यतः 3 स्तर समजले जातात: एपिडर्मिस, डर्मिस आणि त्वचेखालील थर म्हणजेच हायपोडर्मिस. सर्वात बाहेरील एपिडर्मिस आपल्याला बाहेरील वातावरणापासून संरक्षण देतो. त्याखाली डर्मिसमध्ये रक्तवाहिन्या, नसांचे टोक, घामाच्या ग्रंथी आणि केसांच्या मुळांसारख्या रचना असतात. आणि त्याखाली हायपोडर्मिस म्हणजेच त्वचेखालील चरबीचा थर असतो, जो शरीराला उष्णता टिकवून ठेवण्यास आणि धक्क्यांपासून संरक्षण मिळण्यास मदत करतो. आपल्या त्वचेच्या बाहेरील थरातील जुन्या पेशी सतत निघून जातात आणि त्यांच्या जागी नवीन पेशी येत राहतात. आपल्या बोटांचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असतात. म्हणूनच ते व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. आपल्या त्वचेमध्ये असंख्य घामाच्या ग्रंथी असतात, ज्या शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करतात. थंडी किंवा काही भावनिक परिस्थितींमध्ये आपल्या त्वचेवर छोटे छोटे उठाव दिसतात. यांनाच आपण गूजबम्प्स म्हणतो. तर आज आपण पाहिले की आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे त्वचा. ती आपले संरक्षण करते, शरीराचे तापमान नियंत्रित करण्यात मदत करते आणि आपल्याला स्पर्श, उष्णता आणि थंडी यांसारख्या संवेदना जाणवून देते. म्हणजेच आपल्या शरीराच्या बाहेर दिसणारी त्वचा आतून अनेक महत्त्वाची कामे करत असते. अशाच आणखी शैक्षणिक व्हिडिओसाठी जिज्ञासा मराठीला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की पहा.